नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन अँड क्रिएटिव्हिटी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. इयत्ता 6वीतील सेकंड चॅप्टर अँगल्स पार्ट 1 म्हणजेच कोन भाग 1 आपण अभ्यासत आहोत. लेट्स रिकॉल, जरा आठवूया. कोन, अँगल्स. समोरील चित्रात दिसणारे कोन पहा, त्याचा प्रकार ओळखून त्याखाली लिहा. घड्याळमध्ये विशाल कोन ऑब्ट्यूस अँगल दिसते आहे. सी द नेक्स्ट पिक्चर ऑफ सीझर. आणि या कात्रीमध्ये राईट अँगल काटकोन दिसत आहे. सी द थर्ड पिक्चर ऑफ बर्ड. पक्ष्याच्या चोचमध्ये कोणता कोन तयार होतो? लघुकोन म्हणजेच अक्यूट अँगल. छोटासा कोन. पुढील सारणी पूर्ण करा. पहिली आकृती पहा. आपण निरीक्षणाने सांगू शकतो की ती आकृती लघुकोनाची आहे. ती आपण मोजून घेऊया. कोनमापकाच्या सहाय्याने आपण मोजूया. आडव्या रेषेवर 0 असला पाहिजे. कोनमापकाच्या मधले पॉइंट Y या पॉइंटवर असला पाहिजे. तर या कोनाचे माप आहे 35 डिग्रीज, 35 अंश. 90 अंशापेक्षा लहान असणारे प्रत्येक कोन हे लघुकोन म्हणजे अक्यूट अँगल असतात. खाली कोनाचा शिरोबिंदू म्हणजेच व्हर्टेक्स. कोनाचे जे टोक असते Y, ते टोक म्हणजेच शिरोबिंदू व्हर्टेक्स होय. खाली लिहूया शिरोबिंदू व्हर्टेक्स Y. खाली कोनाच्या बाजू आर्म्स ऑफ अँगल. जसे आपले हात असतात तसे ह्या कोनाचे 2 हात आहेत. त्याला म्हणतात बाजू. बाजू YP आणि बाजू YR. आर्म्स ऑफ अँगल आर्म YP, आर्म YR. आता पाहूया दुसरी आकृती. दुसरी आकृती सुद्धा आपण निरीक्षणाने सांगू शकतो की ती लघुकोनाची आहे. चला तर आपण दुसरी आकृती प्रोट्रॅक्टर म्हणजेच कोनमापकाच्या सहाय्याने मोजूया. दुसरी आकृती आहे 70 डिग्रीज म्हणजेच 90 डिग्रीजपेक्षा लहान, म्हणजेच ही आकृती लघुकोनाची आहे. अक्यूट अँगल. आता पाहूया कोनाचा शिरोबिंदू व्हर्टेक्स म्हणजेच कोनाचे टोक. कोनाच्या शिरोबिंदूचे नाव आहे व्हर्टेक्स M. कोनाच्या बाजू आर्म्स ऑफ अँगल. आर्म्स ऑफ अँगल. बाजू ML आणि बाजू MN. तिसरे कोन पाहूया. We will measure the angle with protractor. कोनमापकाच्या सहाय्याने आपण कोन मोजूया. कोनाचे माप आहे 100 डिग्रीज. 90 डिग्रीपेक्षा मोठा असल्याने आपण त्याला म्हणतो विशाल कोन ऑब्ट्यूस अँगल. त्याखाली कोनाचा शिरोबिंदू व्हर्टेक्स ऑफ अँगल. शिरोबिंदू O. त्याखाली कोनाच्या बाजू. बाजू OB आणि बाजू OS. आर्म OB अँड आर्म OS. यापूर्वीच आपण या 3 कोनांचा अभ्यास केलेला आहे. लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. अक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूस अँगल. तर यानंतर आपण आणखी काही कोनांचा अभ्यास करणार आहोत. त्याचे प्रात्यक्षिक आपण ह्या पुढील चित्रामध्ये पाहूया. आपण 5 विद्यार्थी एका सरळ रेषेत उभे करत आहोत. आपल्याजवळ 2 लांब दोऱ्या आहेत. मधल्या मुलाच्या हातात दोन्ही दोऱ्यांचे एक टोक दिले आहे. दोन्ही बाजूंची मुले दोऱ्यांच्या सहाय्याने सरळ रेषेत उभे राहिले आहेत.
काही विद्यार्थ्यांना फिरायला सांगूया. हा बनला लघुकोन म्हणजेच अक्यूट अँगल. हा बनला काटकोन राईट अँगल. हा आहे विशाल कोन. इथपर्यंत आपण अभ्यासलेला आहे. यानंतर लक्ष देऊन पहा, आपण आणखी काही कोनांची माहिती घेत आहोत. आता सर्व मुले एका सरळ रेषेत आलेली आहे. या कोनाला म्हणायचं सरळ कोन स्ट्रेट अँगल. चौथा कोन माहीत झाला ना, सरळ कोन स्ट्रेट अँगल. आता पुढचा पाचवा कोन. पाचवा कोन आहे प्रविशाल कोन, ज्याला इंग्रजीतून रिफ्लेक्स अँगल असे म्हणतात. लक्षात आला का पाचवा कोन रिफ्लेक्स अँगल म्हणजेच प्रविशाल कोन. आता पुढचा सहावा कोन पाहूया. सहावा कोन आहे पूर्ण कोन. संपूर्ण फेरी पूर्ण केल्यानंतर मुले मूळ पदावर आली त्याला म्हणतात पूर्ण कोन कंप्लीट अँगल किंवा फुल अँगल. ट्राय धिस. हे करून पहा. दोन वेगवेगळ्या रंगाच्या काड्याच्या सहाय्याने कोनाची रचना आपण अभ्यासूया. समोरील आकृतीमध्ये दोन्ही काड्या एकमेकींवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झाला नाही. या स्थितीत काड्यामधील कोनाला शून्य कोन म्हणतात. कोनाचे माप 0 डिग्रीज असे लिहितात. आता एका रंगाची काडी स्थिर ठेवून जशीच्या तशी ठेवून दुसरी काडी थोडीशी फिरवलेली आहे आणि तयार झालेला कोन कोणता? लघुकोन. 0 डिग्रीपेक्षा मोठा परंतु 90 डिग्रीपेक्षा लहान असलेल्या कोनाला लघुकोन असे म्हणतात. पुढे पहा. तयार झालेला कोन काटकोन आहे. 90 डिग्रीच्या कोनाला काटकोन असे म्हणतात. See this next picture. हा कोन आपण अभ्यासला आहे. तयार झालेला कोन विशाल कोन आहे ऑब्ट्यूस अँगल. 90 डिग्रीपेक्षा मोठा परंतु 180 डिग्रीपेक्षा लहान असलेल्या कोनाला विशाल कोन ऑब्ट्यूस अँगल असे म्हणतात. ग्रेटर दॅन 90 डिग्रीज अँड बिलो दॅन 180 डिग्रीज इट्स कॉल्ड ऑब्ट्यूस अँगल. पुढे पहा. बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे काडी फिरवून अशा स्थितीमध्ये जो कोन मिळतो त्याला सरळ कोन म्हणतात म्हणजेच स्ट्रेट अँगल. सरळ कोनाचे माप 180 डिग्रीज असते. आकृती पुन्हा बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे फिरवली तर जो कोन मिळतो हा कोन 180 अंशापेक्षा मोठा आहे. या कोनाला प्रविशाल कोन म्हणजेच रिफ्लेक्स अँगल असे म्हणतात. प्रविशाल कोन म्हणजेच रिफ्लेक्स कोन 180 डिग्रीपेक्षा मोठा व 360 डिग्रीपेक्षा लहान असतो. इट्स मोर दॅन 180 डिग्रीज अँड लेस दॅन 360 डिग्रीज. पुढे पहा. काडी एक फेरा पूर्ण करून पुन्हा मूळच्या स्थितीत येते. सरळ कोनापर्यंत 180 अंश व सरळ कोनानंतर 180 अंश असे एकूण 360 अंश काडी फिरली आहे. अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोनाला पूर्ण कोन म्हणजेच कंप्लीट अँगल असे म्हणतात. पूर्ण कोनाचे माप 360 डिग्रीज असते.
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही नवीन कोनांची माहिती घेतली. त्यामध्ये आहे शून्य कोन झिरो अँगल, सरळ कोन स्ट्रेट अँगल, प्रविशाल कोन रिफ्लेक्स अँगल आणि शेवटचे आहे पूर्ण कोन म्हणजेच फुल अँगल ऑर कंप्लीट अँगल.